चेतन शिंदे, धनुरगावचे सरपंच. हे त्यांचं ऑफिस आहे आणि त्यांना खूप पुरस्कार मिळालेत. गुड मॉर्निंग एव्हरीवन. काल खूप धमाल केली आम्ही. डीजेवरती खूप नाचलो, खूप एन्जॉय केलं. 11 वाजेपर्यंत नाचत होतो. त्यानंतर मग 11:30ला भजन वगैरे झालं. नंतर मग थोडं आवरसावर केली, झोपलो आम्ही. थोडा वेळ झोपलो आणि आता परत सकाळी उठलोय. पण कमी झोप होऊन पण फ्रेश वाटतंय. आणि इकडचं वातावरणच असं आहे, सगळीकडे स्पीकर चालू आहे आणि एकदम मजेचा माहोल आहे सगळीकडे. खूप मजा करते सगळेजण. आजची सुरुवात छान झाली. आज मंडे आहे, आज 3रा दिवस आहे. सॅटर्डेला आलेलो, संडे झाला आणि आज मंडे. तर आज उत्सव हा हे होतो म्हणजे संपतो आणि आज विसर्जन होईल. जे काही होईल मी दाखवेल, मला पण अजून आयडिया येईल. सो लेट स्टार्ट दिस व्लॉग. मंडप काढला रात्रीच, कारण आता ते डीजे वगैरे असेल तर मग गाडीकडनं पास व्हायला पाहिजे म्हणून मग काढून टाकलं. तर आता तयारी चालली आहे विसर्जनाची. तिकडे तो सुरुवात झाली आहे. वेगवेगळीकडे विसर्जनाची सुरुवात झाली आहे. तसं पाण्याने ओलं करतात, दाखवतो तुम्हाला. नाचतात डीजेवरती आणि पाण्याने ओलं करतात. कानबाई माता की जय, कनेर राजा की जय. धुळे जिल्ह्यातील धनुर हे गाव आहे. हे माझे माहेर आहे. माझ्या माहेरी कानबाई मातेचा उत्सव खूपच मनवला जातो. आणि मानस आहे की माझी आईचं नाव निर्मला आहे, पण माझी आई नावाप्रमाणे निर्मळ स्वच्छ अंतकरणाची आहे. या धनुर लोणकुटे ह्या गावात सरपंच भाऊ आणि चेअरमन आई असायची. आईची इम्युनिटी पॉवर बघून सगळ्यांनी जर आपण असं केलं तर आपले सगळे आजार पडून जातील. आज 82 वयात जे जागरण करणं, जो कार्यक्रमाचा आरंभ करणं, हे सगळं आईच्या जिद्दीने झालं. आईला म्हणायचं, पाऊस येईल तू खापर मांडू नको. खापर असे मांडले की एका रेषेत अशा 5 चुली पेटलेल्या पाहून एवढा मनाला आनंद झाला की माझा भाऊ सगळ्यांपेक्षा लहान आहे, माझी वहिनी सगळ्यांपेक्षा लहान आहे, पण आधार आणि निर्मला या कुटुंबात माझी आई, माझा भाऊ आणि वहिनी यांनी असा कार्यक्रम पार पाडला की आमच्यापेक्षा लहान असून तो सगळी मोठ्या भावाप्रमाणे भूमिका पार पाडतात. दोघं नवरा बायको अगदी व्यवस्थित. आता मुंबई, नाशिक, धुळे सगळ्या बहिणी आमच्या आईच्या आनंदासाठी सगळे उपस्थित आहोत. तसेच भाच्या सगळ्यांनी मामाला सहकार्य केलेलं आहे कार्यक्रमात आणि सगळ्यांनी आनंद घेतला. तसेच माझ्या भावाचे 2 मुलंसुद्धा तसेच खुश असतात. सगळं काही ते पण करतात. आणि जय जय जय.
आता कान्हाई मातांच्या विसर्जनासाठी आम्ही आलो इकडे नदी काठी आलोय। अजून पाणी नाही आलंय नदीला कारण पाऊस नाही तेवढा पडला, पाणी कमी आहे। आता बहुतेक इकडे विसर्जन करतील, आरती होईल आणि विसर्जन करतील। हे बघा पाणी कमी आहे पण सर्व गावातलं कान्हाई माता कन्हेराजांना इकडे बहुतेक आरती करून विसर्जन करतील। बघूया। अशी धमाल करतात सगळे पाण्यामध्ये। हा उत्सव खूप जोरात आणि खूप उत्साहामध्ये साजरा केला जातो। फ्रेश चालू आहे कारण काय झालं की मी व्हिडिओ घेत होतो पण तिकडे जरा सगळेच मस्तीच्या मूडमध्ये आले, तर पाणी वगैरे खूप टाकत होते आणि नदीच्या पाण्यामध्ये मग सगळे मजा मस्ती करत होते। तर आरती वगैरे झाली आणि मग त्याच्यानंतर विसर्जनासारखं करून मग परत सगळे घरी आले। पण त्यानंतर खूप सगळे म्हणजे भिजलेलो एकदम, त्यामुळे मी शूट नाही करू शकलो। पण खूप मजा असते। हा जो उत्सव आहे खानदेशातला बेस्ट उत्सव आहे असं मला वाटतं। तर आता आम्ही थोडीफार मजा करू, काय असेल तर मी दाखवेल तुम्हाला। सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करा म्हणजे नक्की पुढचे जे काही व्हिडिओ असतील ते तुम्हाला येतील आणि तुम्हाला बघायला मिळतील। आणि हे सगळे जे फंक्शन झालं, जे काही प्रोग्राम झाला, उत्सव जे झाला कान्हाई मातांचं, ते कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा। सांगायला विसरू नका, कमेंट करा। आणि
आज श्रावणी सोमवार आहे म्हणून आम्ही सगळे महादेवांच्या दर्शनासाठी आलो आहे. खूप सुंदर मंदिर आहे गावातलं. इकडे विहीर आहे. चला मंदिरात जाऊया. छान मंदिर आहे. हर हर महादेव. इकडे माझे. हर हर महादेव. ही धनुरगावची ग्रामपंचायत सरपंच ऑफिस. इकडे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि ही आसन व्यवस्था आहे सरपंचांची. लास्ट हे माझ्या आईचे मामा, आमचे आजोबा 35 वर्ष सरपंच होते. मी लास्ट टाइम पण बोललो होतो. तर त्यांनी पण खूप गावासाठी कार्य मोठं केलं आहे. आणि हे माझे भाऊ आहेत चेतन शिंदे, धनुरगावचे सरपंच. हे त्यांचं ऑफिस आहे आणि त्यांना खूप पुरस्कार मिळालेत, तुम्ही बघू शकता. आदर्श गाव, आदर्श सरपंच, भरपूर पुरस्कार त्यांना मिळाले. हे ऑफिस आहे त्यांचं. दादा खूप छान केलं आहे काम गावामध्ये. सर्व सोय वगैरे सर्व ठिकाणी कॅमेरा लावलेले आहेत. त्याच्यानंतर पाण्याची सोय केलेली आहे आणि रस्ते चांगले केले, लाईट लावले. मागच्या वेळेला मी आलो होतो, दाखवलं होतं सर्व ब्लॉगमध्ये की रस्ते कॉन्क्रीट केले मस्त, सिमेंटचे, लाईट लावलेले आहेत. आमचं दादा आहे एकदम होतकरू आहे आणि कामामध्ये पुढे एकदम. म्हणजे आम्हाला अभिमान आहे की आमचे भाऊ सरपंच आहे असं. आणि पुढे वाटचाल चालूच राहणार आहे. सरपंच नंतर अजून मोठे मोठे पद आम्हाला बघायचे. आम्हाला मोठी अपेक्षा आहे दादाकडनं. धन्यवाद दादा. हे सर्वजण आतापर्यंत सरपंच झालेले आहेत. आणि इथे तुम्ही नाव बघू शकता, शिवाजीराव नथू पाटील. हे आईचे मामा म्हणजे आमचे आजोबा. हे जवळजवळ मी तुम्हाला बोललो 35 वर्ष सरपंच होते. तर तुम्ही बघू शकता हा त्यांचा कार्यकाळ आहे पूर्ण. 1984 ते 2002 ते सरपंच होते. पण इथे सुनंदाबाई कैलास पाटील जे नाव आहे, या मामी आहेत म्हणजे दादाच्या आई, त्या पण सरपंच होत्या. आणि आता शेतकऱ्यांना वीज भेटतो. त्या योजनेमुळे कसं असतं 24 तास शेतकऱ्यांना वीज मिळत असतो. जो याचा प्रश्न असतो आता कसं आहे, जर दिवसा पाहिजे असते तर दिवसा 8 तासामध्ये पाणी शेताला जात नाही. 24 तास. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज ॲक्च्युली आम्ही निघालो मुंबईसाठी. कारण आता सुट्टी घेतली होती 2 दिवस, ती झाली, संपली आहे. तर आता टाईम आला घरी जाण्याचा. वाटत नव्हतं कारण सर्वजण एकत्र आलेलो तर खूप मजा येत होती. तुम्ही बघितलंच असेल ब्लॉगमध्ये. तर पण निघालो आता. शेवटी ऑफिस आहे, काम आहे, तर त्यासाठी निघायला लागलं आहे. तर आता निघालो आहे. आता आम्ही जस्ट 1 तास झाला डिस्टन्स क्रॉस केलं आहे. धुळ्यावरनं निघून आम्हाला 1 तास झाला आहे आणि आम्ही थोडंसं नंतर क्रॉस केलं आहे. आणि आता जे थांबलो होतो जरा, एक ब्रेक घेतला, फर्स्ट ब्रेक. तर खूप मजा आली. कान्मय मातांचा उत्सव खूप छान झाला. खूप मजा केली. सर्वांनी खूप मजा केली. तर या नोटला मी आजचा ब्लॉग एंड करतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर. आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. नक्की सांगा की कान्मय मातांचा उत्सव कसा होता. कमेंट करा नक्की. ब्लॉग एंड करतो. थँक्यू सो मच.